नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आपण जी मनोरक्षकची सिरीज चालू केली त्या सिरीजला तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद देताय. तर बघा असंच आम्ही तुमच्यापर्यंत खूप छान एक्स्ट्रीम लेव्हलचे जे काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा नेहमी करतच राहणार आहोत. आपल्यापर्यंत जुडलेली जी मुलं आहेत, ती सगळी मुलं ही टॉपलाच राहणार आहेत आणि टॉपलाच राहतील. प्रत्येक मुलगा हा एकही पोस्ट न मिळवता असं राहणार नाही. प्रत्येक मुलाला ही पोस्ट मिळालीच पाहिजे या दृष्टीने आपण ही सीरीज चालू केलेली आहे. आणि त्या सीरीज मधला आजचा हा आपला चौथा पेपर आहे. वर्षाचा चौथा पेपर. चला मग आपण ह्या पेपरच्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न काय विचारलाय बघा आपल्याला, की कोकोबोरक ही भारतातील कोण ही कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा आहे? तर बघा आपण जर बघितलं तर कोकोबोरक ही बोरोक जमातीचे जे लोक आहेत बघा, बोरोक जमातीचे जे लोक आहेत, त्या बोरोक जमातीच्या लोकांची ही भाषा आहे. पण त्या लोकांनी ही भाषा कशासाठी केली आहे? तर बघा या भाषेसाठी त्यांना रोमन लिपी हवी. रोमन लिपी त्यांच्या ह्या जी कोको बोरोक जी भाषा आहे, ह्या भाषेसाठी त्यांना रोमन लिपी हवी. त्यासाठी ही भाषा प्रसिद्धीस आलेली आहे. मग ही भाषा कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? तर बघा त्रिपुरा. ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुराची ही अधिकृत भाषा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर पुढे बघा, नुकत्याच हरियाणातील कोणत्या संरक्षित क्षेत्रात फल्केटेड बदक दिसले आहेत? आता फल्केटेड बदक म्हणजे काय रे? ज्यांना आपण खोडकर बदक असं म्हणू शकतो. ठीक आहे. खोडकर बदक असं म्हणतात त्यांना. मग हे खोडकर बदक कुठे सापडले? तर बघा हे खोडकर बदक हरियाणातील गुरुग्राम हरियाणातील गुरुग्राम येथे असणाऱ्या सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये सापडलेले. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा हे जे बदक आहे हे कोणत्या ठिकाणी सापडतात? तर बघा तलाव किंवा आपण जर म्हणू शकतो की गोड्या पाण्याचे जे तलाव असतात. ठीक आहे. गोड्या पाण्याचे तलाव. त्याच्यानंतर दुसरं आपण म्हणू शकतो की जे दलदलीचे प्रदेश असतात. ठीक आहे. दलदलीचे प्रदेश आणि मुख्यत्वे करून जंगलामध्ये, ठीक आहे. जंगली जो काही प्रदेश आहे, जंगलांमध्ये सुद्धा हे जे फल्केटेड बदक जे म्हणतात खोडकर बदक हे त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे कुठे तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळून आलेले आहेत. हरियाणा गुरुग्राम मधले हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले डोएक गार्सिया बेट हे कोणत्या महासागरामधले आहे? तर बघा आता हे बेट हे कशासाठी प्रसिद्धीस आलेले? तर बघा या बेटावरती काही आपल्या भारतातले म्हणजे तमिळनाडू राज्यामध्ये, ठीक आहे. तमिळनाडू राज्यातले काही म्हणजे 15 समथिंग काहीतरी मच्छीमार चुकून त्या बेटावरती गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती काहीतरी खटला चालू झाले किंवा त्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. त्याच्यामुळे हे बेट फार महत्वाचे. मग हे बेट कोणत्या महासागरामध्ये? तर डोएक बेट हे हिंदी महासागरावरती आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेपच्यून क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर बघा हे जे नेपच्यून क्षेपणास्त्र आहे, हे नेपच्यून क्षेपणास्त्र युक्रेन या देशाने विकसित केलेले आहे. रशियामधला जो काही दारुगोळ्याचा जो काही साठा आहे, त्या साठ्यावरती हल्ला करण्यासाठी त्यांनी हे नेपच्यून क्षेपणास्त्र केली. हे खरं तर जहाज विरोधी क्षेपणास्त्र हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र कोणते? आता ह्याच्या आधी आपण एक ट्रिक सुद्धा पाहिली. आपल्या Instagramवरती आपण ही ट्रिक टाकली होती, की खनिज संपत्तीचं त्याच्या क्षेत्रानुसार वाटप आपण केलेले आहे. तर सर्वाधिक हे नागपूरमध्ये आहे. नागपूर हा कुठे येतो? तर विदर्भामध्ये. पुढे सर्वात खनिज संपत्तीचे क्षेत्र आहे कुठे रे? पूर्व विदर्भ. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला. बघा चांदी उत्पादनात खालीलपैकी अ, भारतातील आघाडीचे राज्य कोणते? तर चांदी उत्पादन जर बघितलं सर्वाधिक चांदी उत्पादन तर हे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थानमध्ये चांदीचं उत्पादन हे सर्वाधिक घेतलं जातं हे लक्षात ठेवा किंवा सर्वाधिक उत्पादन तिथं होतं. त्याच्यानंतर पांढरं कावीळ हे खालीलपैकी कोणत्या रोगाला म्हणतात? तर बघा पण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकार आहेत. तर पांढरा कावीळ जर हे जर म्हटलं तर पांढरा कावीळ म्हणजे काय असतं? तर हेपॅटायटिस बी. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. रामायण व महाभारत ही महाकाव्य लिहिण्यासाठी कोणती लिपी वापरली गेली आहे? तर बघा रामायण आणि महाभारत हे जर बघितलं तर संस्कृत भाषेमध्ये, ठीक आहे. संस्कृत भाषेत ते, परंतु ती संस्कृत भाषा लिहिली कोणत्या लिपीमध्ये हे विचारले. संस्कृत भाषा हात येणार नाही ह्या लिपी. मग कोणत्या लिपीमध्ये रे? तर बघा ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेली. ऑप्शन क्रमांक
1 हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? आता आपल्याला माहिती आहे एखादी ग्रामसभा स्थापन करायची, तर ज्या व्यक्तींना निवडणुकीचा अधिकार आहे किंवा मतदान करण्याचा अधिकार असणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्रामसभेची सदस्य असते किंवा ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊ शकते. तर बघा निवडणुकीचा अधिकार कोणाला असतो रे? प्रौढ प्रौढ तर असतातच, परंतु प्रौढ म्हणजे इथं वय दिलेली आहे का? तर नाही दिली. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन येणारच नाही. तर सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीचा अधिकार कोणाला आहे? ज्या व्यक्तीचं वय हे 18 वर्ष पूर्ण झालेले त्यांना निवडणुकीचा अधिकार असतो आणि ज्यांना निवडणुकीचा अधिकार असतो त्यांनाच ग्रामसभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो म्हणजे 18 वर्षावरील व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा सध्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर बघा भारताचे आपले मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत रे? तर हिरालाल समरिया. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा अजय खानविलकर जरी म्हटलं तर आपल्या भारताचे हे लोकपाल आहेत. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत. त्याच्यानंतर रजनीश शेठ म्हटलं तर रजनीश शेठचं म्हटलं तर एम-पी-एस-सीचे अध्यक्ष आहेत. जे-पी नड्डाचं म्हटलं तर आपले केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत ते. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. चर्चेत असणारे सिटवे बंदर हे कोणत्या देशामधले? तर बघा चर्चेत असणारं सिटवे बंदर हे म्यानमार देशातलं. आता बघा आपले हे जर बघितलं सिटवे बंदर बघितलं किंवा जर अजून बऱ्याच शहराच्या बाहेर वगैरे हे जर बंदर बघितलं, तर ह्या बंदरामध्ये काय आहे चर्चेसाठी काय? तर ह्या बंदरावरती आपला भारताचा अधिकार आलेला आहे. म्हणजे तिथे काहीतरी बदल किंवा काहीतरी चेंज करायचे, काहीतरी चांगल्या गोष्टी घडामोडी करायचे, तर हे अधिकार सगळे भारताला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामुळे हे महत्वाचं बंदर विचारले गेलेले आहे. तर बघा त्यातलं दुसरं एक महत्वाचं बंदर म्हणजे चबाहार बंदर. ह्याच्यावरती सुद्धा भारताचा अधिकार आहे. चबाहार बंदर हे इराणमधले आणि त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं तर बांगलादेशमधलं सुद्धा एक मांगोला बंदर म्हणून आहे. याच्यावरती सुद्धा भारताचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन आहेत तिन्ही. सिटवे बंदर, चबाहार बंदर किंवा बांगोला बंदर हे सुद्धा तुमच्या प्रेडिक्शन लेव्हलचे क्वेश्चन आहेत. कधी कशावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये व्यवस्थित क्लिअर करून घ्या ते सगळ्याच्यावरती अभ्यास करा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. रामसर दिन कधी साजरा केला जातो? लास्ट पेपरमध्ये जर बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये पाणथळ दिन विचारला होता. ठीक आहे. पाणथळ. मग बघा पाणथळ क्षेत्र म्हणजेच रामसर क्षेत्र आणि पाणथळ दिन म्हणजेच रामसर दिन. मग तो कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा. पुढे बघा 106वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर बघा 106वी घटना दुरुस्ती ही नारी शक्तीशी संबंधित आहे. संसदेमध्ये नारी शक्तीचं हे 128वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं होतं. मग ह्या विधेयकानुसार काय झालं ती घटना दुरुस्ती संसदेमध्ये ह्याच्यासाठी मंजुरी झालेली आहे. मग कशासाठी आहे तर बघा नारी शक्ती म्हणजे काय? तर आपली लोकसभा, आपल्या भारताची लोकसभा आणि राज्याची विधानसभा यांच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे हे विधेयक फार महत्वाचे आहे. 33% आरक्षण देण्यात आले. किती वर्षासाठी? तर पुढील 15 वर्षासाठी हे आरक्षण देण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विधेयक 106वी घटना दुरुस्ती हे नारी शक्तीचं संबंधीचं विधेयक आहे. हे लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की श्री विजयपुरम हे कशाचं नाव बदलण्यात आलेलं आहे? तर बघा पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपुरम केलेले आहे. मग पोर्ट ब्लेअर हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी? तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबार. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. आता पोर्ट ब्लेअर नसून ते श्री विजयपुरम झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवरती वसलेले आहे? तर ठीक आहे, जमशेदपूर हे औद्योगिक शहर आहे. फार महत्वाचं औद्योगिक शहर आहे. म्हणजे कोणत्या नदीवरती वसलेले आहे? तर बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर हे सोन नदीवरती वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा जीकेचे आपले 15 क्वेश्चन झाले. एकदम सोप्या लेव्हलचे प्रश्न होते. काही अवघड नव्हते. जर तुम्ही करंट मध्येच असाल तर तुम्हाला हे क्वेश्चन लवकर टॅकल करता आले असते. जास्त करून करंट बेसवरती क्वेश्चन टाकलेले आहेत. आणि वनरक्षकला जर पाहिलं किंवा टीसीएस आयबीपीएसचा पॅटर्न जर पाहिला तर करंट वरती आणि भारताच्या लेव्हलवरती फार क्वेश्चन विचारले जातात, की काही-काही आपण त्या गोष्टी आपल्या ऐकण्यात देखील नसतात किंवा वाचण्यात देखील आलेल्या नसतात. असे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे आपला भर देखील ह्याच्यावरती असेल, की जास्तीत जास्त प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण हे असे प्रश्न घेतलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचे प्रश्न आता आपले मॅथ्सचे क्वेश्चन चालू झालेत, मॅथ्स रिझनिंगचे. बघा एकदम सोपा प्रश्न आहे हा पण बघा. 4, 7, स्टार 5, 3 या संख्येत स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे म्हणजे त्याला 9 ने पूर्ण भाग जातो. आता 9 ने पूर्ण भाग जातो. आपल्याला याआधी 9ची कसोटी माहिती असायला हवी. 9ची कसोटी म्हणजे काय?
दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने पूर्ण भाग केला पाहिजे. मग पहिला आपण ह्या अंकांची बेरीज करू. किती झाली बघा? 7 5 12, 13 14 15, 15 आणि 4 झाली 19. मग ह्या 19 मध्ये खालची संख्या मिळवून बघूयात आपण. मग त्याच्यामध्ये कोणती संख्या अशी येते की ज्याला 9ने पूर्ण भाग जातो? आणि नेहमी सांगितलंय तुम्हाला की ऑप्शन वरून सॉल्व्ह करत असताना सुरुवात कुठून करायची? नेहमी शेवटून करायची. मग शेवटचा ऑप्शन घ्या. 8 घेऊयात. 19 प्लस 8, 8 8 16 1 17, 1 आणि 1 2, 27, 9 त्रिक 27 पूर्ण भाग जातो. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे? हा 8 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचे ऑप्शन चेक करण्याची देखील गरज पडलेली नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 169 81 तर 100 किती? आता जर संख्या व्यवस्थित जर तुम्ही पाहिल्या तर ह्या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहे. 169 कशाचा वर्ग आहे रे? तर बघा 169 हा 13चा वर्ग आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर 81 हा कशाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. तर पुढची संख्या कोणती? आता बघा 13 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे रे? 9, 10, 11, 12, 13 -4 केलं इथून -4. इथून सुद्धा -4 केलं. 10तनं 4 गेले किती राहिले रे? 6. म्हणजे इथे तुम्हाला 6चा वर्ग. 6चा वर्ग किती आहे? 36 आहे का बघा ऑप्शनला? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपा क्वेश्चन होता. काहीच विचार करण्यासारखा असं काही ह्या प्रश्नामध्ये नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारलाय? बघा, मी पाली या गावात राहतो आणि मला जवळपास राहणाऱ्या, उपचार करून घेणाऱ्या नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. पाली ते नेली अंतर 31, सेली ते पाली अंतर हे 20, सेली ते पाली अंतर 22, नेली ते सेली 16 आणि त्याच्यानंतर तेली ते सेली 18, सेली ते नेली 26 किलो लांबीचे आहे. तर सर्व ग्राहकांना भेट देऊन पालीला परत येण्यासाठी मला कापावयाला लागणारे किमान अंतर किती किलोमीटर असेल? म्हणजे कमीत कमी अंतर किती किलोमीटर मध्ये कापेल? चला आता डायग्राम करून घेऊयात आपण. ठीक आहे? बघा इथूनच सुरुवात करू. ठीक आहे? इथे घेऊ. तो कुठे राहतो? तर पाली गावात राहतो. इथे आपण पाली घेऊयात. ठीक आहे? पाली गावामध्ये राहतो. त्याच्यानंतर नेली. इथे नेली घेऊयात. इथे नेली गाव घेतलं. त्याच्यानंतर तेली. इथे तेली गाव घेऊयात. आणि दुसरं कोणतं तर नेली, तेली आणि सेली. इथे आपण सेली घेऊ. ठीक आहे? घेतले. त्यानंतर बघा प्रत्येक गाव एकमेकांना जोडलेले आहे. म्हणजे सेली पालीला जोडलेले, तेली पालीला जोडले, सेली तेलीला जोडलेले, सेली नेलीला जोडलेले, तेली नेलीला जोडलेले आणि नेली पालीला जोडलेले. प्रत्येक गाव एकमेकांना जोडले गेलेले. बरोबर. आता अंतर बघा आपल्याला अंतर लिहायचंय. ठीक आहे. बघा आता बघा तुम्हाला काय सांगितलं आता? पाली ते नेली 31, पाली ते नेली हे मार्ग किती झाले? हे अंतर झालं 33. त्यानंतर बघा तेली ते पाली तुमचं किती आहे? 20. तेली ते पाली हे जे अंतर तुमचं किती आलं? 20 दिले. सेली ते पाली 22 कुठे? सेली ते पाली बघा. सेली ते पाली हे अंतर तुमचं किती आहे रे? 22 आहे. नेली ते तेली 16. नेली ते तेली कुठे? हे नेली ते तेली हे किती तुमचं? 16 आहे. त्यानंतर बघा तेली ते सेली 18. तेली ते सेली 18 करा. बघा तेली ते सेली हे तुमचं जे अंतर आहे, हे किती तुमचं? 18. आता पुढे काय राहिलंय तुमचं? हे झालं आता नेली आणि सेली राहिले. ठीक आहे. मग बघा आता सेली आणि नेलीचं अंतर किती आहे? 26 आहे. घ्या इथं करून. नेली आणि सेलीचं अंतर हे तुमचं किती आहे? 26. तर तुम्हाला काय करायचंय रे तुम्हाला? कमीत कमी अंतर हे किती पार करतील हे तुम्हाला विचारले गेलेले आहे. ठीक आहे. मग कमीत कमी अंतर आपण इथून सुरुवात करूयात. ठीक आहे. पाली आणि सेलीला जाऊ इथलं आपण पहिले. पाली आणि सेलीचं अंतर घेतलं. किती घेतलं? 22. घ्या इथं 22. ऑप्शन वरून आपल्याला काय येते ते बघायचं. ऑप्शनला पण अजून उत्तर असेल हवं. हे घेतलं 22. इथे गेला. आता इथून तुमचं काय सपोज तो जर आपल्याला जवळ आला. ठीक आहे. अंतर थोडंसं चुकीचं लिहिलं वाटतं. नेली ते तेली 16 आहे आणि इथे 26 आहे. एक मिनिट. इथं आपलं 26. ठीक आहे. मग बघा आता तो इथं आलेला आहे. इथं आला सेलीला. बरोबर. सेलीला किती आला? 22. सेलीवरून तो नेलीला गेला. किती? 26 किलोमीटर अंतर. ठीक आहे. पालीवरून तो सेलीला गेला. सेलीवरून तो नेलीला गेला. तर नेलीवरून तो कुठे जाणार आहे? तेलीला जाणार आहे. किती? 16 किलोमीटर अंतर आहे. आणि परत इथून आता इथून इथे आलाय. आता इथून परत त्याला कुठे जायचं? त्याच्या गावात जायचं. ते अंतर किती आहे? 20 आहे. 20 घेतलं. बेरीज करा. 6 6 12 13 14. किती आले? 14. बेक बे बेदुरीच्या बेत्रीसा बेचोक 8. 84 आलेलं आहे. कमीत कमी अंतर. बघा ऑप्शनला 84 आहे का? ऑप्शनला 84 आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. काहीच अवघड नाही. एमपीएससीला एका वर्षी हा प्रश्न आला होता. तोच इथे रिपीट केलेला आहे. बाकी काही नाही.
पुढे बघा 102 सेमी, 136 सेमी, 153 सेमी व 289 सेमी लांबी असलेल्या 4 लांबी आहेत. सगळ्या लांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व लांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शवा. आता त्याचे तुकडे करायचे म्हणजे एक लांबी कितीने येणार आहे? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? कमीत कमी लांबीचा एक कितीचा तुकडा असणार आहे? म्हणजे आपल्याला याचा काय काढावं लागणार आहे? आपल्याला याचा मसावी काढावा लागणार आहे. ठीक आहे. आता याचा मसावी काढूयात. ठीक आहे. इथे घेऊयात आपण संख्या. 102, 136, त्याच्यानंतर 153 आणि 289. ठीक आहे. आता बघा आपल्याला सगळ्यांना माहिती ह्यांना भाग जाणाऱ्या ह्याच्यात कितीने भाग जातो सगळ्यांना? एकच संख्या येते. कोणती कशीने भाग जाणार ह्यांना? 17 ने भाग जातोय. ठीक आहे. 17 ने भाग द्या. 17. आता बघा 17 7 चौक मीटर. 17 साती 17 102. ठीक आहे. त्याच्यानंतर अ, 17 8 136. त्याच्यानंतर 17 9 153. इथं 17 1 17. इथं आले 17 साती 119. म्हणजे इथे किती आले? 17. आता 17 ही तुमची मूळ संख्या आहे. पुढे म्हणजे काय बघा 17 आपली मूळ संख्या म्हणजे 17 ने भाग जातो का रे? नाही जात. म्हणजे बघा 122 मीटर लांबीचे एकूण तुकडे किती झाले? 6. 136 मीटर लांबीचे तुकडे किती झाले? 8. 153 मीटर लांबीचे तुकडे किती झाले? 9 आणि 289 लांबीचे तुकडे किती झाले? 17. मग एकूण तुकडे किती झाले? म्हणजे आपल्याला ह्यांची सगळ्यांची काय करायची आहे? बेरीज. मग बघा 6 प्लस 8 प्लस 9 प्लस किती घेणार आहे आपण इथे? 17. इथे 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 31. इथे घेतले 30, 3 आणि 1 आले 4. म्हणजे एकूण किती तुकडे झाले त्यांचे? 40 तुकडे झाले. बघा एका ऑप्शनला ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं होतं बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आपल्याला सिलोजिझमचा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा हा देखील एकदम सोपा प्रश्न आहे. एकदम सोपा आहे. तुम्हाला PCSIB ला बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न देखील विचारले जातात. फार सोपा आहे बघा. काही झाडे फांद्या आहेत. ठीक आहे. इथं काही झाडे घेऊयात आपण. हे घेतले आपण काही झाडे. काही झाडे काय आहेत रे? फांद्या आहेत. ठीक आहे. ह्या घेतल्या आपण फांद्या. ठीक आहे. दुसरं विधान बघा. सर्व फांद्या टोप्या आहेत. आता ह्या सर्व फांद्या काय आहेत रे? सर्व फांद्या काय आहेत तर टोप्या आहेत. ठीक आहे. केलं. सर्व फांद्या काय आहेत तर आपल्या टोप्या आहेत. तर आता निष्कर्ष बघा कोणता निष्कर्ष त्याला लागू होतोय? बघा काही झाडे टोप्या आहेत. काही झाडे टोप्या आहेत. इथेही झाडे ठीक आहे. इथली आलेली ही झाडे, ही फांद्या देखील आणि टोप्या देखील आहेत. बरोबर आहे. म्हणजे काही झाडे टोप्या आहेत हे बरोबर आहे. पहिलं बरोबर आलं. दुसरं बघा, काही टोप्या झाड आहेत. ठीक आहे. इथे आहे काही झाड आहेत. या झाडामध्ये काही टोप्या पण आहेत. म्हणजे काही टोप्या ही झाडे देखील झाली. म्हणजे दुसरा निष्कर्ष सुद्धा आपला काय रे? बरोबर आहे. पुढे बघा सर्व टोप्या फांद्या आहेत. सर्व टोप्या फांद्या आहेत का? तर नाही. सर्व फांद्या टोप्या आहेत. इकडच्या आल्यात का? नाही आल्या. मग हा निष्कर्ष येणार आहे का? नाही येणार आहे. पुढचा बघा, सर्व फांद्या टोप्या आहेत. आता बघा सर्व फांद्या टोप्या आहेत. व आहेत कारण आपल्याला विधानच तेच दिलेले की सर्व फांद्या टोप्या आहेत. त्याच्यामुळे हा एक बरोबर आहे. म्हणजे किती निष्कर्ष आपले योग्य आहेत तर ए, बी आणि डी. ए, बी आणि डी. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचं चेक करण्याची सुद्धा गरज नाही पडली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा देखील एकदम सोपा प्रश्न विचारलाय बघा पुढचा. संख्यात्मक राशी बरोबर ठरवण्यासाठी ज्या गणिती चिन्हांची अदलाबदल करायला हवी त्याची जोडी दर्शवणारा पर्याय निवडा. ठीक आहे. आता बघा तुम्हाला सांगितले जेव्हा तेव्हा ऑप्शन वरून तुम्ही सॉल्व्ह करणार त्याला सुरुवात कुठून करायची? ऑप्शन वरून सॉल्व्ह करणार त्याला सुरुवात कुठून करायची? नेहमी शेवटून करायची. शेवटचा जो ऑप्शन आहे शेवटच्या ऑप्शन पासून सुरुवात करायची. ठीक आहे. शेवटचा ऑप्शन काय? भागाकार आणि अधिक. म्हणजे आपल्याला काय करायचंय? ह्या अधिकच्या ऐवजी घ्यायचं भागाकार आणि ह्या भागाकाराच्या ऐवजी घ्यायचं आपल्याला अधिकचं चिन्ह. ठीक आहे. बघा सॉल्व्ह करू आता. 4 अधिक म्हणजे काय? भागाकार म्हणजे 4 भागिले 2 वजा 4 गुणिले 9 भागिले म्हणजे काय परत अधिक 12 आणि इज इक्वल टू आपल्याला किती आला पाहिजे? वजा 22 मायनस 22 आला पाहिजे. चला भाग देऊयात आता. पहिला भागाकार कर. एक बे बे दुने 4 इथं 2 वजा 9 चोक 36 अधिक 12 इज इक्वल टू मायनस 22 आपलं आलं पाहिजे. 36 मधून 2 गेले किती राहिले रे? 34 मोठी संख्या 36 36 मायनस साइन इथं आलं प्लस 12 इज इक्वल टू मायनस 22 प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे. 34 मधून 12 गेले 4तनं 2 गेले 2 3तनं 1 गेला 2 मायनस 22 इज इक्वल टू मायनस 22 म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हेच तुमचं बरोबर उत्तर आहे. पुढचे ऑप्शन चेक करण्याची सुद्धा आपल्याला गरज भासलेली नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा देखील एकदम सोपा कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता. ठीक आहे. आता 2000 साली शिक्षक दिन कधी असतो रे? 5 सप्टेंबरला असतो. सप्टेंबर महिन्यामध्ये दिवस किती असतात? 30 दिवस असतात. म्हणजे किती दिवस राहिले रे? उरलेले दिवस किती घेतले आपण? 25 दिवस घेतले.
त्याच्यानंतर सप्टेंबर. आता जर बघितलं तुम्ही तर इथलं लॉजिक लावलं बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्याच्यानंतर ऑक्टोबर. ऑक्टोबरला किती आले रे? 31. 31ला 3 घेऊ शकतो. 31चा कोड ऑक्टोबर. नोव्हेंबरचा कोड आपण 2 घेऊयात. ठीक आहे. डिसेंबरचा कोड किती घेणार आपण? 3 घेणार आहे. त्याच्यानंतर जानेवारी. प्रजासत्ताक दिन म्हणजे किती रे? 26 जानेवारी. म्हणजे आपण डायरेक्ट 26 घेऊ शकतो इथं. 26 घेतले तर या सगळ्यांची बेरीज किती आली बघा. 6 आणि 3 आले 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 14, 15, 16, 17, 18, 19 आले. तिथं घेतलंय की तर 9, 2, 2, 4 आणि 1, 5 म्हणजे किती आले? 59. आता ह्या 59ला आपल्याला काय करायचंय? भागिले 7 करायचंय. बघा 7 ने आपण काय करणार आहे? ह्या 59ला भाग देणार आहे. बघा 7 आठी 56. बाकी किती उरली रे? 3 उरली. म्हणजे 3 दिवस आपल्याला काय करायचंय? 3 दिवस आपल्याला पुढे जायचंय. कळतंय? 3 दिवस आपल्याला पुढे जायचंय. मग इथं वार कोणता आहे? गुरुवार. गुरुवारपासून 3 दिवस पुढे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे प्रजासत्ताक दिनाला कोणता? रविवार. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे, एकदम सोपा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 500, 479, 460, 443, 428. डिफरन्स घेऊयात. पहिलं बेसिक लॉजिक लावायचं. डिफरन्स घ्यायचा. 500 मायनस 489 कितीचा आला बघा. इथं आले 4, इथं आले 9, इथं आले 10. 10तनं 9 गेले 7, 8, 9 किती आले रे? 21 आले. ठीक आहे, दोघांमधला फरक आला 21चा. परत इथं 779 भागिले 460. 479 भागिले 460 झाले 9. इथं आले 6, इथं आले 19. इथं कितीचा आला? 19चा आला. आता इथे घेऊयात आपण किती घेणार आहे? 460 मायनस 443. इथे घेतले 9, इथं आले 10. 10तनं 3 गेले किती राहिले रे? इथं आले 7, 4, 9. 4, 5, 6, 7, 8, 9. इथं आले 1 आला. ठीक आहे. म्हणजे किती आले इथं? 17. म्हणजे इथं 17. मग इथं बघा 19, 21, 19 आणि 17 म्हणजे किती कितीने रे पुढे गेले तर 2-2 नी मायनस आले. बघा इथं 20, 21 म्हणजे 20 आणि 19, 19 18 आणि 17, 17 नंतर 16 आणि इथं किती चालला पाहिजे? 15, 15 नंतर किती? 15, 15 नंतर किती? 14 आणि 13 म्हणजे तिचं किती चालायला पाहिजे? 13 चाल. तर मग बघा आता आपल्या इथे किती आहे? 428 मायनस 13 करूयात आपण. बघा येते का? ते यांची वजाबाकी केली तर 8तनं 3 गेले, इथं आले 5. 2तनं 1 गेला, राहिला 1 आणि इथं आले किती? 4. म्हणजे किती आले पाहिजे? 415 आहे का बघा ऑप्शनला? ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आले. क्लिअर आहे? त्यानंतर पुढचं बघा. आता बघा पुढचा प्रश्न. 24वा प्रश्न. प्रीतमकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, त्याच्या त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचे प्रीतमशी नाते. आता ती स्त्री काय म्हणाली? माझ्या आईची एकुलती एक मुलगी. मग माझ्या आईची जर एकुलती एक मुलगी म्हणजे तर काय असणार आहे? मी स्वतः. आणि मग मी स्वतः. ती कोण आहे? तर प्रीतमची बहीण आहे. मग प्रीतमशी नातं काय? प्रीतम झाला माझा भाऊ. मग माझं प्रीतमशी असणारं नातं काय? तर मी प्रीतमची कोण झाले? बहीण. म्हणजे बघा बहीण आहे का ऑप्शनला? बघा बहीण ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं, त्याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. त्यानंतर पुढचा बघा. शब्दसंख्या व्यवस्था करणाऱ्या ग्रंथाला जेव्हा शब्द किंवा अंक किंवा दोन्ही संयोजन असलेली ओळ ही इनपुट म्हणून दिली जाते, तेव्हा ते प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार त्यांची पुनर्रचना करते. खालील इनपुट आणि पुनर्रचनेच्या चरणांना उदाहरणासह स्पष्ट केलेले आहे. आता बघा इथं काय करायचं तुम्हाला? हे जे इनपुट आहे, हे ज्या प्रकारे मांडणी केली त्याच प्रकारे आपल्याला इथं जे एक दिलेलं आहे बघा. आपल्याला ही जी संख्या दिलेली, यांचं ही जी आपल्याला सीरीज दिली, या सीरीजची देखील आपल्याला यांनीच मांडणी करायची. ठीक आहे. तिथे लिहून लिहून घेऊयात आपण इनपुटच्या इथे इनपुट लिहूयात. किती दिलं आपल्याला? 87, 63, 88, 81, 58 आणि 45. ठीक आहे. हे लिहून घेतलं. आता बघा, ही सीरीज बघा. इथं काय केले? 78, 92, 56, 38, 144, 87. तर 38 घेतल्या. म्हणजे काय? या सीरीज मधला सर्वात जो लहान अंक आहे तो पुढे घेतलाय. मग आपण काय करू? आपण पहिला चरण. आपल्या पहिल्या चरणमध्ये आपण काय करू? सगळ्यात लहान अंक. कोणता सर्वात लहान अंक आहे? 45. ठीक आहे. 45 पुढे. लहान अंक 38 पुढे. 38 कुठे होता? इथं. 38च्या जागी ही संख्या गेली. ठीक आहे. मग आपण पण तेच करायचं. 38ची इथे कुठे गेली? सॉरी 45 ची जागा आपली इथे. म्हणजे 45च्या जागी आपण काय घेणार आहे? 87 घेणार आहे. चला करा. 63, 88, 81, 58 आणि इथे किती आले आपले? 87 आले. ठीक आहे. क्लिअर आहे. त्यानंतर बघा आता आपलं दुसरं चरण.
दुसऱ्या चरणामध्ये काय केले परत त्यांनी आता एंडला जर बघितलं तर तुम्ही इथं काय केलं रे त्यांनी चढत्या क्रमाने मांडणी केली. म्हणजे आपल्याला पण काय करायचं तर चढत्या क्रमाने मांडणी करायची बघा 38, 56, 78, 87, 92, 81, 44 चढत्या क्रमाने मांडणी केली. म्हणजे आपल्याला पण काय पाहिजे चढत्या क्रमाने मांडणी सुद्धा चढत्या क्रमानेच आपल्याला करायची. ठीक आहे. मग बघा आता इथं 45 ऑलरेडी घेतला आता 45 पेक्षा मोठी संख्या कोणती इथं बघितलं 58. म्हणजे आपल्याला इथं 58 घ्यायचं म्हणजे इकडे सगळं ऍज इट इज म्हणजे 58च्या जागी काय जाणार आहे हा दुसरी संख्या म्हणजे कोणती इथे गेली 63. इथं आली 87. झालं दुसरं चरण. त्यानंतर बघा आपलं तिसरं चरण काय सेम 45 घेतलं. इथे 58 घेतलं. आता तुमच्या 58 पेक्षा मोठी संख्या कोणती 63 म्हणजे इथं आली 63. इथे 81. 63 जागी गेली 88 आणि इथं आली 87. ठीक आहे. बघा आता आपलं काय येणार आहे? झाली का? बघा झाली का चढत्या क्रमाने? नाही झाली. आपल्याला हा लहान आहे हा इथे घ्यायचा आपल्याला तो तिकडे घ्यायचा म्हणजे 45, 58, 63, 81, इथं आला 87 आणि शेवटी आला 88. बघा सगळ्या संख्या जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या संख्या आपल्या ह्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला पुढच्या चरणाची गरज भासली का नाही? एकूण किती चरणामध्ये आपल्याला ही जी यांनी जी मांडणी केली तीच सेम मांडणी आपल्याला इथं करण्यासाठी किती चरणाची आवश्यकता लागली? तर फक्त 4 चरणाची. बघा 4 आहे का ऑप्शनला? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम केसीएस पॅटर्न प्रश्न सरस विचारले जातात. त्याच्यामुळे याच्यावरती जेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा. पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारलाय. बघा खालील प्रश्नात पहिल्या शब्दाचा जसा दुसऱ्या शब्दाशी संबंध आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधी पर्याय निवडा. बघा जसं प्रिंटर हा हार्डवेअर आहे, तर खालीलपैकी कोणता हा सॉफ्टवेअर आहे? डेस्कटॉप काय हार्डवेअर येणार नाही, मोबाईल सुद्धा हार्डवेअर आहे पण येणार नाही, माऊस सुद्धा हार्डवेअरच राहिला. एकच ऑप्शन कोणतं काय? अँड्रॉइड ही काय तुमची सॉफ्टवेअर सिस्टीम. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा एके दिवशी सकाळी पी व क्यू एकमेकांच्या समोरासमोर उभे आहेत. क्यूची सावली पीच्या डावीकडे पडली तर पीचे तोंड कोणत्या दिशेला? सकाळी सकाळी सूर्य कुठं असतो रे? पूर्वेला. म्हणजे इथं जर सूर्य असेल ठीक आहे हा जर आपला सूर्य असेल तर सूर्यकिरणी ह्या साईडला पडतात. ठीक आहे. सपोज जर ए ही व्यक्ती इथं जर उभी राहिली असेल सॉरी कोणती पी क्यूची सावली म्हणजे हा क्यू हा व्यक्ती जर इथं उभा राहिला असेल त्याची सावली काय करते इकडनं सूर्यप्रकाश म्हणजे त्याची सावली कोणत्या दिशेला पडणार आहे? इकडं पडणार आहे. ठीक आहे. इकडे ही दुसरी व्यक्ती आहे. ठीक आहे. इथे ही दुसरी व्यक्ती आहे. ह्याची सावली ह्याच्या कोणत्या साईडला पडली आहे? डाव्या साईडला पडली. म्हणजे याचं तोंड कुठं असणार आहे? इथं वरती असणार आहे. म्हणजे कोणत्या दिशेला असणार आहे? उत्तरेला असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? एकदम सोपं. ह्याच्या ट्रिक्सनुसार आता ह्याचे त्रिकोण मोजणे फार अवघड आहे. तुम्ही छोटीशी ट्रिक आहे त्या ट्रिकनुसार तुम्ही ह्याचं केलं तर एकदम सोपं होऊन जाईल. पहिल्या ह्याच्यामध्ये एकूण चौकोन किती आले ते मोजायचे बघा. हा एक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक आहे. हा 2. त्याच्यानंतर हा एक आहे. म्हणजे एकूण किती आले रे? 3 आले. म्हणजे काय करणार ह्या 3ला कंपल्सरी गुणिले 20 करायचं आणि त्याच्यामधून -4. म्हणजे बघा किती झाले? 60 झाले. त्याच्यातून 4 गेले म्हणजे किती राहिले? 56 म्हणजे ह्याच्यामध्ये या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती ते 56. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. ही जर ट्रिक तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लगेच सॉल्व्ह केलं असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एक पद गहाळ असलेली एक मालिका आहे. दिलेल्या पर्यायातून मालिका पूर्ण करा. ठीक आहे. बघा आता पी, एम, जे आणि त्याच्यानंतर जी. आता उलट बघा. जी, एच, आय, जे म्हणजे किती रे इकडे गेल्यावरती +3 झाला. जे, के, एल, एम किती इथं +3 झाला. एम, पी, जे जे त्याच्यानंतर के, एल, एम, एन, ओ, पी कितीचा डिफरन्स आला इथे सुद्धा +3 झाला. म्हणजे मायनस मायनस उलट जाताना काय होणार आहे? -3 येणार. मग बघा डी इथं ऑप्शन मध्ये बघा ई, एफ, जी, एच येतो. येणार आहे का? नाही. ई जिथे जिथे तो गेला बघा पहिला ई कुठे एफ तर येणारच नाही. डी बघा डी, ई, एफ आता दोनच ऑप्शन आले. दोन्ही ऑप्शन मध्ये पहिलं डी आहे. म्हणजे डीच येणार आहे आपल्याला पहिलं हे कळलेलं आपल्याला. आता दुसरं काय येणार आहे बघा. पी नंतर क्यू आर, एम नंतर एन ओ, जे नंतर के एल, त्याच्यानंतर जी, इथं आला एच आय म्हणजे काय आहे एक एकचा डिफरन्स म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एकचा डिफरन्स घ्यायला आहे. डी, ई आणि एफ म्हणजे एफ येणार आहे. ई येणार आहे का बघा ई कुठे? ई येणार आहे का? नाही. इथे काय येणार आहे? एफ ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं होतं. पुढे बघा एक चुकीचे पद असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून चुकीचे पद निवडा. 31, 34, 38, 42 आणि 49. डिफरन्स बघा. 31 ते इथे किती आला? इथं आले +3. इथे किती आले रे? इथं आले +4 म्हणजे इथे किती केले पाहिजे? +5 आणि इथे किती आले पाहिजे? +6. बघा हे लॉजिक लागू होतंय का? हे तर आलं. मग 38 पासून +5 केले. 38, 39, 40, 41, 42, 43. तर सपोज 43 घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर
करायचे आपल्याला +6 करायचे. मग 43, 44, 45, 46, 47, 48, 49 म्हणजे बरोबर आहे. आपण जे लॉजिक लावलं ते बरोबर आहे. म्हणजे चुकीचं पद काय आहे 42. इथं 42 नको होतो. इथं काय पाहिजे होतं 43 म्हणून गहाळ पद किंवा चुकीचं पद कोणतं आहे इथं 42. ऑप्शन क्रमांक बघा. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा आता मॅथ्स रिझनिंगचे हे 15 क्वेश्चन झाले. तर आपल्याला काय बघायचे तर इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन बघायचे. बघा पहिला प्रश्न. टेक दिस मेडिसिन रेग्युलरली अँड यू विल गेट रीड डॅश डॅश दिस डिसीज. आता बघा यू विल ऑफ इथं काय असतं यू विल गेट रीड ऑफ काय रीड ऑफ ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे आता. बघा चूज द करेक्ट वर्ब ऑफ फिलिंग द ब्लँक. आय थिंक यू आर डॅश डॅश समथिंग. आय थिंक यू आर स्पीकिंग समथिंग येणार आहे का? नाही. टॉकिंग समथिंग नाही. टेलिंग समथिंग नाही. आय थिंक यू आर सेइंग समथिंग. तू काहीतरी बोलतेस असं मला वाटलं. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दुसरं बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही वेंट डॅश डॅश द हाऊस अँड वेटेड. तो गेला आतून बाहेर जाणे. ठीक आहे बघा. सॉरी बाहेरून आत जाणे. बघा बाहेरून आत जाणे याच्यासाठी आपण काय करतो बाहेरून आतमध्ये जाणं तिथं ऑन येणार नाही. टुवर्ड्स येणार नाही, ओव्हर नाही. बाहेरून आत जाणे म्हणजे काय असतं रे इंटू म्हणजे ही वेंट इंटू द हाऊस अँड वेटेड फॉर हिज मदर. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. बघा आता फिअर ऑफ वुमन. फिअर ऑफ वुमन ठीक आहे आपल्याला विचारलं जातं हे बरेचसे क्वेश्चन विचारले जातात ह्याच्यावर त्यातलं तर बघा फिअर ऑफ वुमन. फिअर ऑफ वुमन म्हणजे काय तर फिअर ऑफ वुमन म्हणजे तुमचा असतो गायनोफोबिया. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. गायनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ वुमन म्हणजे ज्यांना स्त्रियांची भीती वाटते तो एक आजार आहे. मग त्या आजाराला गायनोफोबिया असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघा आता तुम्हाला काय दिले आता हेलोफोबिया म्हणजे काय रे सनलाइट फिअर ऑफ सनलाइट. फिअर ऑफ सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाशाची ज्याला भीती वाटते त्याला तो फोबिया कोणता कोणता असतो हेलोफोबिया असतो. त्याच्यानंतर इथं बघा फिलोफोबिया म्हणजे काय फॉलिंग इन लव्ह म्हणजे प्रेमात पडण्याची ज्याला भीती असते. ठीक आहे तो फोबिया कोणता असतो फिलोफोबिया. आणि त्याच्यानंतर बघा गेमोफोबिया म्हणजे काय मॅरेज फिअर ऑफ मॅरेज म्हणजे ज्यांना लग्न करण्याची भीती असते तो फोबिया कोणता असतो तर गॅमोफोबिया. तुम्हाला प्रश्न जातात. पुढचं बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. डॅश डॅश बोथ हिज पेट्स आर डॅश डॅश बोथ हिज पेट्स आर क्यूट अँड अडोरेबल. बघा बोथ इट्स केट जे काय असेल ते पण बोथच्या आधी कधीही तुमचं आर्टिकल येत नाही. बघा अ बोथ येणार आहे का नाही येत बघा ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस बघा कसं वाटतं अँड बोथ तर येणारच नाहीये. द बोथ येणार आहे का रे नाही म्हणजे ह्या ठिकाणी आर्टिकल येतच नाही. ऑप्शन क्रमांक 1 नो आर्टिकल रिक्वायर्ड या प्रश्नात म्हणजे तुमचं करेक्ट कसं असणार आहे बोथ हिज पेट्स आर क्यूट अँड अडोरेबल हे या प्रश्न उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारला आता. कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे बघा डायरेक्ट स्पीच काय जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली स्पीच इनडायरेक्ट स्पीच मध्ये ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करता त्यावेळेस तुमचा कॉमा आणि हा डबल इन्व्हर्टेड कॉमा ह्याचं रूपांतर तुमचं दॅट मध्ये होत असतं. आणि जो काही तुमचा इथं जो तुमचा काळ येतो म्हणजे इथं आलाय तुमचा ऍम ह्या ऍमचं रूपांतर तुमचं वॉज मध्ये होणार आहे लक्षात ठेवा. आणि हा पुरुष आहे म्हणजे ह्याचं जे काही तुमचं प्रोनाउन येणार आहे ह्याचं प्रोनाउन हे तुमचं काय आहे ही येईल जर तिथं स्त्री असेल तर तिचं काय तर शी येईल. क्लिअर आहे म्हणजे बघा कसे जीत सेड दॅट दॅट आला करेक्ट आय एम एम येणार आहे का रे नाही येणार ऍमचं काय येणार आहे तर वॉज येणार आहे. पुढे जीत सेड दॅट ही वॉज परफेक्टली फाईन करेक्ट हे तुमचं परफेक्ट सेंटेन्स आहे. त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन कोणता येणार ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. पुढे बघा द सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स विथ 1 पार्ट कंटेनिंग अन एरर. चूज द पार्ट ऑफ कंटेनिंग द एरर. इफ देअर इज नो एरर चूज द नो एरर. आता तुम्हाला एक सेंटेन्स दिले त्यातले तुमचे काही 4 पार्ट केले त्या 4 पार्ट पैकी तुमचा एरर कुठे हे तुम्हाला शोधायचं आहे. बघा टाइम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन. आता म्हणजे काय वेळ अशी चालली एवढी जोराने चालली जलद गतीने चालली की कोणी इमॅजिनाइज नाही करू शकत. म्हणजे बघा फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन हे करेक्ट आहे इथपर्यंत काही तुमचा एरर नाही. पण टाइम फ्लाय नाही येणार आहे. टाइम असा चाललाय चाललाय पटकन जलद गतीने जातोय तर फ्लाय नाही वापरत तिथे फ्लाईज वापरतात FLIES. फ्लाईज येणार तर फ्लाय येणार नाही त्याच्यामुळे एरर कुठे इथे येणार आहे ऑप्शन क्रमांक 1 टाइम फ्लाय मध्ये एरर आहे टाइम फ्लाय नाही पाहिजे टाइम फ्लाईज असं असायला हवंय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा
चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडोमिक एक्सप्रेशन ऑफ द फेज. बघा, टू इट अ हंबल पाय म्हणजे काय रे? तर निमूटपणे शिक्षा सहन करणे. टू इट अ हंबल पाय, निमूटपणे शिक्षा सहन करणे. आता बी हंग्री म्हणजे काय रे? भुकेला. भुकेला येणार आहे का शिक्षा सहन करणे? नाही येणार आहे. त्याच्यानंतर स्कोल्ड जर तुम्ही पाहिलं तर स्कोल्ड म्हणजे काय येतं? शिव्या देणे किंवा मारहाण करणे किंवा आपण जसं म्हणतो भांडणं करणे. हे येतं, हे येणार आहे का? नाही. त्याच्यानंतर प्रेज म्हणजे काय रे? प्रेज म्हणजे येणार आहे स्तुती करणे. प्रेज म्हणजे काय तर तुमचं स्तुती करणे येतं. म्हणजे राहतो एकच ऑप्शन अपॉलॉजिज. ठीक आहे, अपॉलॉजीज ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा, पुढचा प्रश्न काय? चूज द वर्ड ऑर फ्रेज विच इज नियरेस्ट मिनिंग ऑफ द की बोल्ड. बोल्डचा समानार्थी शब्द किंवा त्याचा अर्थाला जुळणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. बघा आता कसं आहे बघा. पहिला ऑप्शन काय बघा तुमचा मीक दिलाय. पहिला ऑप्शन काय आहे तुमचा मीक. मीक म्हणजे काय रे? मीकचा अर्थ होतो नम्र. ठीक आहे, पहिला बोल्डचा अर्थ बघा. बोल्डचा अर्थ होतो तुमचा धीट. मग धीट या अर्थाशी संबंधित असणारा तुम्हाला शब्द शोधायचा आहे. मीक म्हणजे काय तर मीक म्हणजे नम्र येतं. त्याच्यानंतर कॉवर्डली. कॉवर्डली म्हणजे काय तर कॉवर्डली म्हणजे भित्रा येतं. त्याच्यानंतर क्लमझीचं बघितलं तर क्लमझी म्हणजे अनाडी येतो. ठीक आहे, क्लमझी म्हणजे अनाडी येतो. आणि डेअरिंग. डेअरिंगचा अर्थ काय येतं? डेअरिंग म्हणजे धिटाई. म्हणजे तुमच्या धीटला जुळणारा शब्द कोणता आहे? धिटाई. म्हणजे बोल्डला समानार्थी शब्द काय तर डेअरिंग येईल. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, आउट ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिव्हन वर्ड ऑर सेंटेन्स. ठीक आहे, आता बघा सेंटेन्स काय दिलं आपल्याला, त्याला जुळणारा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. बघा, अ रेकॉर्ड ऑफ वन्स लाईफ जर्नी रिटन बाय वन सेल्फ. म्हणजे ज्यांनी आपले स्वतःचं चरित्र जे लिहिलेले, स्वतःच्या जीवनाबद्दलचं जे काही लिहिलेले म्हणजेच काय तर आत्मचरित्र. याचा अर्थ काय येतो? आत्मचरित्र. मग आत्मचरित्र असणारा एखादा शब्द, आत्मचरित्राला समानार्थीचा शब्द कोणता आहे? तर बघा, पहिलं काय रे? ऑटोबायोग्राफी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय बघा कॅलिग्राफी, त्याच्यानंतर ऑलिग्राफी आणि त्याच्यानंतर बायोग्राफी. तर बघा आत्मचरित्राला काय म्हणतात? म्हणजे आत्मचरित्राला ऑटोबायोग्राफी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कॅलिग्राफी म्हणजे चांगले हस्ताक्षर येतं. त्याच्यानंतर ऑलिग्राफी म्हणजे काय तर अल्प काळासाठी टिकलेली जी काही राज्याची सत्ता आहे त्याला ऑलिग्राफी असं म्हणतात. आणि बायोग्राफी म्हणजे काय तर बायोग्राफी म्हणजे फक्त चरित्र असतं. ठीक आहे. बायोग्राफी म्हणजे काय? चरित्र. आणि ऑटोग्राफी बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. हा दोघांमधला डिफरन्स समजा. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे असणार आहे. पुढे बघा, द स्पीडिंग कार डॅश डॅश अ मॅन दिस मॉर्निंग. म्हणजे काय तर स्पीड कारने धावत्या गाडीने एका माणसाला उडवलं. तर कसं उडवलं तर बघा, उडवल्याचा अर्थ काय तर बघा, तर उडवलं म्हणजे काय? पुश्ड आउट, हिट अबाउट आणि हिट आउट. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे बघा? नॉक डाऊन. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचं बघा. पुढचा प्रश्न बघा काय विचारला आपल्याला. अ पर्सन हू वॉक्स व्हाईल स्लीपिंग. झोपेत चालणाऱ्या माणसाला काय म्हणतात? किंवा तो जो असतो त्याला काय म्हणतात? निद्रानाश. झोपेत चालतो म्हणजे काय? निद्रानाश होतो. मग त्याला असणारा समानार्थीचा शब्द किंवा त्याला काय म्हणतात हे तुम्हाला विचारलेले. तर बघा, तुम्ही जर तुमचं पहिलं ऑप्शन जर बघितलं तर पहिलं काय रे? हा तुमचा ॲबिलंट, त्याच्यानंतर सोमनब्लेस आणि ॲथलेट आणि आर्डंट. तर बघा, अ पर्सन हू वॉक्स इन स्लीपिंग त्याला काय म्हणतात? त्याला सोमनब्लेस असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा बघा, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द प्रोनाउन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतं प्रोनाउन येणार आहे हे तुम्हाला ओळखायचंय. बघा, डज शी अंडरस्टँड व्हॉट डॅश डॅश ही इज डुईंग. बघा, डज शी अंडरस्टँड व्हॉट शी इज डुईंग. व्हॉट शी इज डुईंग इथे शी येणार आहे, हर येणार नाही, हर्स येणार नंतर येणारच नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे बघा, चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्स करेक्टली. करेक्ट स्पेलिंग असणार तुम्हाला जे काय आहे ते ओळखायचंय. बघा, थिप, रिसीव्ह आणि पेशन्स असं तुम्हाला सांगितलेलं आहे. थिपची स्पेलिंग काय आहे तुमची? THIEF. THIEF इथे THIEF इथे पण आहे THIEF. ठीक आहे, हा ऑप्शन तुमचा एलिमिनेट झाला. रिसीव्हची स्पेलिंग काय? RECEV. RECEV इथे हा तर गेलाय. RECEI हा ऑप्शन गेला. RECIV म्हणजे हे दोन ऑप्शन राहिले. पुढचा आहे तुमच्या पेशन्स. पेशन्सची स्पेलिंग काय? PATIENC. मग PATIENC इथे एस येणार आहे का? नाही. पहिला एकच ऑप्शन PATIENC. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढे बघा, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ प्रोनाउन. सेम इथे सुद्धा तुम्हाला प्रोनाउन लिहायचे. दॅट डॉग ऑफ डॅश डॅश इज ऑलवेज बार्किंग ॲट मी. म्हणजे काय? तो कुत्रा नेहमी काय तर ऑफ
तो कुत्रा आहे. कुणाचा आहे? तो नेहमी तुझा जो कुत्रा आहे, तो नेहमी माझ्यावरती भुंकत असतो. मग तुझा कुत्रा म्हणजे काय? ऑफ युअर्स येणार आहे. युअर म्हणजे काय? तुझा. युअर म्हणजे तू. युअर येणार आहे का? नाही. युअर्स, तुझा, जा, चा, चाची, चेचा किंवा झाजी, जेजा हे प्रत्यय षष्टी विभक्तीमध्ये येतात. मग षष्टी विभक्ती आल्यावरती काय येणार आहे? पॉझेसिव्ह मध्ये काय येणार आहे आपलं? तुमचा अपोस्ट्रोफी एस येणार आहे का युअर्सला? नाही. तर फक्त युअर्स येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. बघा, एक लाट, अनेक लाटा असतात. हा अनेकवचनी आहे. एक झरा, अनेक झरे असतात. म्हणून एकवचनी शब्द कोणते? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा. तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल म्हणजे कंटिन्यू तुझ्या मनाप्रमाणे घडेल. घडतंय का? घडेल असं जाईल का? नाही. नेहमी घडत जाईल असं सांगितलं. मग हे येणार आहे का? रे नाही. आता जसं बघा, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? घडलेलं आहे किंवा घडण्याची प्रक्रिया आधी राहिलेली आहे का? नाही राहिली. साधा भूतकाळ तर येणारच नाही कारण भविष्यकाळ आहे. तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल म्हणजे कंटिन्यू ती क्रिया होत जाईल म्हणजे काय रे? रीती भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, शिपाई शूर होता. या वाक्यातील शूर हे काय आहे? तर बघा, आपल्याला काही नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नाम काय? तर शिपाई. शिपायाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर शूर आहे. म्हणजे शूर काय झाला? हा विशेषण झाला. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता एखाद्याला आज्ञा केली जाते, विनंती केली जाते, तर हे कशामध्ये येतात रे? तर हा प्रकार कोणता आहे? तर आज्ञार्थी प्रकार आहे. जो ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द. सलीलचा समानार्थी शब्द काय तर पाणी, जल. ऑप्शन क्रमांक 3. पाण्याचा समानार्थी शब्द आहे सलील किंवा जल. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय दिलंय? जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते ती जागा म्हणजे काय? डोंगराचा मोठा भाग असतो बघा आणि आपण लांबून जर पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की जो आकाश आहे ते डोंगराला टेकलेले तर त्या भागाला आपण काय म्हणतो? तर त्या भागाला आपण क्षितिज म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, मराठी भाषेचे पाणी असे कोणाला म्हणतात? तर सगळ्यांनाच माहिती एकदम सोपं आता. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. पुढे बघा, मेघदूत हे एक महाकाव्य कोणी लिहिलंय? तर बघा, मेघदूत हे महाकाव्य कालिदासांचे. कालिदास. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढे बघा, नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ. आता नाक मुरडणे एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली नाही, तर त्याच्यावरती आपण नाक मुरडतो. म्हणजे काय रे? एखाद्या गोष्टीवरती आपण नापसंती देतो. नापसंती दाखवणे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अकलेचा कांदा या शब्दाचा अर्थ. ठीक आहे. अकलेचा कांदा अलंकारिक शब्द. अकलेचा कांदा म्हणजे काय? मूर्ख मनुष्य. अतिशय मूर्ख माणूस. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचं बघा, पांढरा कावळा. आता पांढरा कावळा तुम्ही जर एवढ्या ह्याच्यामध्ये फिरताय, आजपर्यंत जगात एक तरी पांढरा कावळा पाहिलाय का रे? नाही पाहिलाय. म्हणजेच काय? पांढरा कावळा म्हणजे काय? जी गोष्ट निसर्गात आहेच नाहीये म्हणजे निसर्गात नाही अशी गोष्ट म्हणजे काय? तर पांढरा कावळा. म्हणजे काय? निसर्गात नसलेली वस्तू. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, तोफेच्या तोंडी देणे म्हणजे काहीतरी एखाद्या संकटामध्ये ढकलणे किंवा जिथं काहीतरी भीती आहे किंवा आपल्याला काहीतरी संकटात जाणार आहे अशा गोष्टीमध्ये जाणं म्हणजे काय? तोफेच्या तोंडी देणे. तोंड काळे करणे रे का? नाही. संकटात लोटणे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्रास देणे नाही आणि तोंड फिरवणे तर येतच नाही. त्याच्यानंतर पुढचा बघा. आता नंदिनी हा शब्द परस्वर्णांनी लिहा. आता बघा, नंदिनी या शब्दाला कोणता परस्वर्ण आहे? तर तुम्ही जर स्पर्श व्यंजनाचा जर गट पाहिला, तर द चा गट बघा. द च्या गटामध्ये काय येतं बघा? त, थ, द, ध आणि न. ज्यावेळेस तुम्ही परस्वर्णांचा वापर करता, त्यावेळेस कोणतं परस्वर्ण येईल किंवा कोणतं त्या ठिकाणी तुमचं जे काही अनुनासिक येईल, त्यावेळेस कसं करायचं? तो गट लिहायचा आणि त्या गटामधलं जे अनुनासिक येतं, ते अनुनासिक त्या शब्दाच्या आधी येतं. मग इथं काय येणार आहे? न, नळाचं येणार आहे. पाण्याचं येणार आहे का? नाही. ज तर येणारच नाही. म येणार आहे. तो एकच ऑप्शन नळाचा. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे डॅश या स्वरांच्या उच्चार स्थानांसारखी आहे. तर बघा, य म्हणजे काय असतो? य म्हणजे असतो ई असतो. ठीक आहे. छोटावाला ई असतो. र म्हणजे काय? र म्हणजे रू असतो. ल म्हणजे काय? ल म्हणजे ऋ असतो. आणि व म्हणजे काय? तो छोटावाला उ असतो. मग बघा, हे आहे का कुठं? इथं मोठा उ आहे, हे येणार नाही. मोठा ई आहे, हा येणार नाही. इथे मोठा ई आणि मोठा उ आहे, त्याच्यामुळे हा येणार नाही. राहतो एकच ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, बोलभांड या शब्दात असणारा समानार्थी शब्द. दोघांची बाजू घेणारा येतो का? नाही. भांडणावरून बोलणारा येतो का? नाही. तर बोलता बोलता भांडणारा म्हणजे भांडखोर व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा, आपल्या आजचे वनरक्षकचे 60 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तर बघा, आजचा पेपर हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थोडासा काही पेपर सोपे, काही पेपर अवघड
वेगवेगळ्या पॅटर्ननी पेपर काढण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतोय. वेगवेगळे नवीन-नवीन प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. टी-सी-एस पॅटर्ननी जाण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पेपर तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या आठवड्यात नेक्स्ट येणाऱ्या पेपरची लिंक तुम्हाला किंवा जो काही व्हिडिओ येईल हा तुम्हाला लगेच कळून जाईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही चॅनलची लिंक तुमच्या मित्र नक्की पोहोचवा. धन्यवाद.